मला सांगा गोपीनाथराव, एक बाई आहे वेश्या आहे, एक बाई आहे पतिव्रता आहे. पतिव्रता बाईला नीट चिंधी नेसायला नाही आणि वेश्याबाई गोरी गोमटी चांगली सुंदर कपडे धारण केलेली. संक्रांतीच्या दिवशी सुवासिन बाया कोणाला कुंकू लावतात? हा नाही नाही, वेश्याला लावतात का पतिव्रता बाईला? नाही बाबा, ही कपडे घालून चांगली आली आणि ही सुंदर आहे दिसायला, आहे की नाही, वेश्या असली मग काय झालं, कुंकू तिला लावतात का पतिव्रता? मग पतिव्रता होणं चांगलं का वेश्या होणं चांगलं? मग इतरांची, तुकाराम महाराजचीच अभंग आहे, इतरांची स्तुती करणं हे वेश्यांचे लक्षण आहे आणि पतिव्रता, आहे की नाही. म्हणून तो गुरुजी सांगायचे पारमार्थ आणि प्रपंच. तुमच्या मुलाला मुलगी जर पाहायची, पाहुणे जर घरी आले तर मला सांगा तिथं व्यवस्था लागते का अवस्था लागते? हा, सातारा टाकलेलं पाहिजे, चहाची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, टॉवेलची व्यवस्था, वेगवेगळ्या पद्धतीचे आतर पाहिजे, आहे की नाही. चांगलं देखणं काम करावं लागतं की नाही आपल्याला? तिथं अवस्था पाहिजे का? नाही नाही, आमचा मुलगा आता ह्यो कपडे नीट घालीत नाही, अवस्थेत गेलेला आहे. ते म्हणले मग ते राहू दे त्याला महात्माच. मग तुमच्या मुलाचं लग्न करायचं असेल तर तिथं व्यवस्था का पाहिजे का अवस्था? म्हणून प्रपंचामध्ये व्यवस्था जेवढी असेल तेवढी किंमत आहे, आलं का. आणि पारमार्थामध्ये आता जो माणूस चपला घालून चालतो वारीमध्ये त्याला किंमत, का बिगर चपला चालतो त्याला किंमत आहे. हा, आणि पारमार्थामध्ये पाहा तुम्ही, सायकलवाल्यापेक्षा लोक मोटरसायकलवाल्याला काय समजतात? श्रेष्ठ मोठं समजते की नाही? मोटरसायकलवाला असेल त्याच्यापेक्षा 4 चाकाचं घेऊन आला त्याला मोठं समजतात. 4 चाकाची आला पण त्यापैकी जर फॉर्च्युनर, मला असं वाटतं मोठमोठ्याच्या गाड्या त्या घेऊन जर आलं तर त्याला मोठं समजतात लोक, बरोबर ना. अंगठ्या गिंगठ्या मस्त साखळ्या पाहिजे सोन्याच्या गाड्यात. मग लोक काय म्हणते तिथं, आता तिथं अवस्था पाहिजे प्रपंचामध्ये का व्यवस्थेला किंमत आहे? आता बोला ना, प्रपंचामध्ये जशी जशी व्यवस्था वाढली तसं तशी त्याची किंमत वाढली. आणि पारमार्थामध्ये हो, आहे की नाही, पारमार्थामध्ये वारीमध्ये ट्रकवर बसून चालणाऱ्याला किंमत का पायी चालणाऱ्याला किंमत? हा, पायी चालणाऱ्याला किंमत का रांगेत लागणाऱ्याला किंमत? रांगेत, रांगेत. सरकडे साहेब, रांगेत म्हणजे गोळ्या औषधीच्या, बिस्किट पुड्याच्या, आहे की नाही. पायी चालला पण चपला घालून चालला त्याला किंमत नाही. पायी चालला तर अनवणी चालला त्याला किंमत आहे. रांगेत लागणाऱ्याला किंमत नाही. टाळ हात, मला असं वाटतं गळ्यात टाकून भजन करणाऱ्याला काय आहे किंमत आहे की नाही. मग तिथं अवस्थेला किंमत आहे का व्यवस्थेला किंमत? बोला ना. तिथं अवस्थेला किंमत आहे आणि प्रपंचामध्ये व्यवस्थेला किंमत आहे. तुकाराम महाराज आम्हाला तेच सांगायचं तुम्हाला. आमचा असा प्रश्न आहे की तुम्ही जे जे वर्णन करा लागले इथं भगवान शंकराचं आणि तिकडं तुकाराम महाराज आपलं तिकडं विठ्ठलाचं, म्हणजे आम्हाला एक नियम सांगा की तुम्ही व्यवस्था तुम्ही ही व्यवस्था लावून द्यायला लागले का या अवस्थेचं लक्षण आहे का बरं? त्याचं मूल कारण असं आहे, महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर स्वतः महाराजांचे प्रमाण असे आहेत. अभंग काय अभंग सांगतो मी तुम्हाला की त्या अभंगामध्ये स्वतः महाराजांनी सांगितलं ज्याप्रमाणे पतिव्रता बाईला आपलं पती प्रमाण त्याप्रमाणे आम्हाला नारायण. आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा नारायण. पतिव्रत तैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. पतिव्रत तैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, आम्हा नारायण तैसा परी. तुकाराम महाराजची एक निष्ठा भक्तीचं महाराजांनी असं खूप वर्णन केलंय गाथ्यामध्ये, असं आपल्याला पाहायला सापडतं. आणि महाराज सांगतात इकडं तुम्ही विश्वनाथ, मग तुम्ही विश्वनाथ असं महाराजांचं मत आहे, आलं का. आणि मग मला तेच सांगायचं, तुम्ही विश्वनाथ हे सुद्धा उत्तर व्यवस्थित आहे महाराज. का बरं? कारण महाराजांनी सांगितलं तुम्ही विश्वनाथ. हे मी कोणत्या अवच्छेदकाने म्हटलो, कारण विष्णू आणि भगवान शंकर यांच्यामध्ये तुम्ही भेद पाहता, पण आम्ही तर अत्यंत नेटानं सांगितलं. या गुरुजी शब्द सांगतो तुम्हाला,
भेद माणूस भेदात सुखी राहतो का भेदात सुखी राहतो? आपल्या गोपीनाथराव हा नाही नाही माणूस भेदात सुखी भाऊ असते ना तुम्हाला हा आलं की एकत्र आहे आलं कशामुळे झाले असं आहे ते किती प्रामाणिक माणसं आहेत माझं दोघं भाऊ इथंच आहे का दोघं भाऊ हा काहीतरी भेद दिसलाच असेल ना मग भेद असल्याशिवाय आलं हे का आभेदात माणूस विभक्त होतो का नाही ना महाराज कारण दोन्ही कीर्तनकार सांगत नाही का बाई एक आता हे बाबा गेले पण इकडून मुलं पळत आले ऊस घेऊन चालले हे शेतातून ज्यावेळेस ऊस घेऊन चालले त्यावेळेला मुलं पळत आली एकीकून भावाची आली आणि एकीकून आपले आले पण दुर्दैव असं होतं महाराज त्या दिवशी जिकून आपले आले तिकून वाढ्याचा आलं का वाढ होतं वाढ आणि जिकून भावाचे आले तिकून मस्त अगदी बुडाचा ऊस मग आता सांगा ना तुम्ही त्यांना काय केलं बाकी काहीच नाही हुशार होता ना तो त्यानं डायरेक्ट ते मांडीवर मोडलं आणि घ्या आता ह्यो काय झाला गोपीनाथराव ह्यो काय झाला आडी पडली ना आणि मग रात्री हे तिनं पाहिलं खिडकीतून आणि लगेच रात्री तिने सांगितलं हो होय हो मग उद्या अशी माझी इच्छा आहे आता बस झाला आता बरेच दिवस झाले आपण एकत्र आहे तेव्हा तुला अचानकच कसं काय ते म्हणे काही असू द्या उद्या झालंच पाहिजे ते म्हणे कसं काय हे असं झालं काय करता मग मला सांगा हे असं जे झालं आडी पडली महाराज पहा मग वर आता गोपीनाथराव मग माणसाला भेद दुःख देतो का अभेद दुःख देतो तुम्ही बायकोला आहेर आणता का बहिणीला आहेर बायकोला हा बायकोला साडी बायकोला एक दिवस आणा बरं आहेर आणि तिला म्हणा मी आहेर आणलं तुला महाराज ती नवरा असला तर मुस्काडत आणि बायकोला कुठं आलं का बायकोला कुठं आहेर असतो का पण बहिणीला काय असतो म्हणून ऐका गुरुजी शब्द आहे गुरुजी म्हणायचे बहीण आणि भाऊ दिसायला आपलं दिसायला अभेद आहे आलं का आता तुम्ही एखाद वेळेस आम्ही जर घरी आलो तुमच्या तुम्हाला सुतक जर असलं नाही बरं का गोपीनाथराव आम्ही काही चहा पित नाही तुमचं कारण तुम्हाला सुतक आहे तुम्ही म्हणता महाराज चहा प्यावाच लागणार आहे आपल्या घरची नाही सांगत ना मी पाहुणी आलेली आहे पाहुणी कोण आहे बहीण खरी घरची कोण आहे ती तुमच्या रक्ताची कोण आहे हा बहीण आहे तिला काय म्हणलं तुम्ही वर पहा तिला काय म्हणले पाहुणी आणि ही कुठून आलेली बायको ही घरून गेली तिकडं तर तिला काय म्हणलं तुम्ही पाहुणी आणि ती कुठून आलेली बाहेरून तिला काय म्हणलं लागलं तुम्ही घरची आहे मग तुमची घरची आहे आता मग मला सांगा ना याचं कारण काय तुम्हाला म्हणजेच काय माहिती आहे का बहिणीचा आणि भावाचा दिसायला अभेद आहे पण असायला भेद आहे कारण आपल्याला जर सुतूक पडलं तर कुंकू नाही जात तिचं आणि आपल्या बायकोचं दिसायला भेद दिसतो पण असायला अभेद आहे कारण आपल्याला सुतूक पडलं तर कुंकू कोणात जातं आपल्याच बायकोच आणि म्हणून दिसायला अभेद आणि असायला भेद पण मला सांगा तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं आमचा भगवान शंकर आणि भगवान विष्णू तुम्हाला दिसायला भेद आहे पण आमच्या दृष्टीने असायला काय तो अभेदच आहे का बरं त्याचं कारण आहे तुम्ही भेद पाहता पण आमचं असं मत आहे गुण 3 आहे गुण आता तुम्हाला मुली किती आहे एक मुलगा आणि मुलं एकच आहे मग मला सांगा तुम्ही मुलाचे कोण आहे वडील आणि मुलीचे दोहीचे बी कसं काय तर असंच आहे महाराज बाप एकच आहे पण उपाध्या लागल्या तर ते तितकं वाढलं का नाही मग हे सांगायचं मला एकच चैतन्य आहे पण सत्वगुणात प्रतिबिंब पडलं तर विष्णू झाला रजगुणात प्रतिबिंब पडलं तर ब्रह्मा झाला आणि तमगुणात त्या चैतन्याचं प्रतिबिंब पडलं तर त्याचं नाव काय पडलं तो शंकर झाला म्हणून सत्वगुणात पालन असतं रजगुणात उत्पत्ती असती आणि तमगुणात संहार असतो उत्पत्ती मत्वावच्छेदक संबंधाने आमचा ब्रह्मदेव याला ब्रह्मदेव म्हटलं जातं पालनत्व अवच्छेदक संबंधाने विष्णूला आपलं सांगा काय त्या चैतन्याला विष्णू म्हटलं जातं आणि संहारकत्वावच्छेदक संबंधाने जे चैतन्य त्या चैतन्याला शंकर म्हटलं जातं बाकी काही नाही एकच चैतन्य पण एकाच चैतन्यामध्ये उपाधी भेदाने काय झाला भेद झाला तुकाराम महाराज एवढी आभेदाची नजर आहे पहा लक्षात आलं का
म्हणजे ती नजर आपल्याला आणायसाठी महाशिवरात्रीचा उत्सव करायचा विठाला. बर का, मला तुम्हाला सांगायचं खरं तर आपल्याला आभ हे दुःख देत नाही महाराज. काय दुःख देतो? काय दुःख देतो? मी सांगितलं आपलं चिन्ह काय चालली आहे. काय दुःख देतो? भेद दुःख देतो. कारण आणि लोक भेद, मग भेद शिकावा का भेद शिकावा? थोडं थोडं बोलायचं ना. अहो मी कीर्तन समजूनच देणार तुम्हाला, अजिबात नाही बोर करीत. बघा हा भेद शिकावा का भेद शिकावा? हा भेद शिकावा. भेद शिकायचं काम नाही. एक आमच्या दादाकडं 10, 12, 35 वर्ष अध्ययन केलं महाराज एका विद्यार्थ्यानं. 35 वर्ष. तर मग ते काशीमध्ये ते आपल्या दादाचे गुरु होते. तिथं दादा म्हणले तू आमच्या दादाकडे जा, तिथं शिष्य आमच्या फार विद्वान आहे. मग ते आला आळंदीमध्ये साधक आश्रमात त्यांनी मुक्काम केला. साधक आश्रमात राहिल्याच्या नंतर योग महाराज असा आहे. दादा म्हटले तू आला माझ्याकडे? तो म्हणे हो दादा मी 35 वर्ष शिकलो, आता हे गाडीभर ग्रंथ आणले. ते म्हणे वा 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 चांगले ग्रंथ ठेवा आता तिथे बाजूला. काय शिकला? ते म्हणे द्वैत. ते 35 वर्ष द्वैत शिकला. मग दादा होते महाराज. ते दादा म्हणे अरे 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 विनाकारांची वेळ व्यर्थ घातला. दुसऱ्या दिवशी उठला दादा. उठले चल म्हणे लवकरच इंद्रायणीचं स्नान कर, दर्शनाला जायचं. त्याच्या अगोदर आपल्याला नाव्याकडे जायचं दाढी करायला, मंगल करायला म्हणायचे दादा. आणि मग ते मंगल करायला आले पा. दाढी केली दादाने त्या नाव्याने दाढी केल्याच नंतर दादाने डायरेक्ट तो पंडितजी संघ आणि डायरेक्ट साष्टांग दंडवत घातला नाव्याला. नाव्याच्या डोळ्यात पाणी जोर जोरात लागला. आलडाल. ते म्हण दादा तुमच्यासारखं तुम्ही ब्राह्मण, मी नावी, मी अनपड, तुम्ही विद्वान, तुम्ही दशग्रंथी ब्राह्मण. लक्षात आलं का? अरे माझा कवडी अधिकार नाही, मी पामर, तुम्ही अत्यंत जीवनमुक्त पुरुष आहात. आणि अशा माझ्यासारख्या नाव्याच्या तुम्ही का बरं पाय पडले? त्यावेळेस दादाने सांगितलं पंडितजी पाय, पंडितजी पाय. आमचा नाभी कुठंच नाही गेला, दाढ्या करता करताच भेद शिकला. म्हणजे मी नावी, तुम्ही ब्राह्मण, तुम्ही विद्वान, मी अनपट. ह्यो काय भेदच आहे ना. मग हे भेद शिकायचं जायचं काम पडलं का? दाढ्या करता करता जमलंय. मग भेद शिकायची गरज नाही ना, दाढ्या करता करता शिकला. आणि तो भेद शिकायला कुठे गेला? काशीला गेला. मग मला सांगा ना, वेळ व्यर्थ नाही गेला? म्हणून भेद शिकायचं नाही महाराज. भेद स्वाभाविक आहे. आणि जिथं भेद आहे तिथं दुःख आहे. भेदा वय भयम भवती नाना यो पश्यती सा मृत्यू हो मृत्यू मापनोती. आणि म्हणून दुजे खंडे तरी उरला अवघातो हरी आपणा बाहेरी न लगे थाव धुंडा वा. मला ते सांगायचं. भगवान विष्णू, भगवान शंकर यांचा उपाधी भेदाने भेद आहे. मला असं वाटतं स्वरूपाने भेद नाही. हे सांगण्याच्या दृष्टिकोनातून तुकाराम महाराजांनी व्यापक नजरेने सांगितलं तुम्ही विश्वनाथ. पण मी कसा आहे? दीन आहे, रंक आहे आणि अनाथ आहे. मला असं वाटतं याच्यातून आम्हाला तुम्ही बाहेर पाडा, अशी आमच्यावर कृपा करा. महाराज सांगतात अभंगाचं कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कृपा कराल ते थोडी, कराल ते